चला तर व्लॉगिंगला आजपासून स्टार्ट करणार आहोत. तर शनी शिंगणापूरला जाणं तर बनतंच. शनी शिंगणापूर हे जास्त काही लांब नाही, 10 मिनटाच्या अंतरावरच आहे. तर इथे आम्ही आतमध्ये जस्ट एंटर करतच आहोत. आतमध्ये एंटर करता करता आम्ही सर्व पाहत आहोत की किती छान असं मंदिराचं रेनोव्हेशन झालेलं आहे. छान असं मस्त रेनोव्हेशन केलेलं आहे. इथलं आर्किटेक्चर हे खूपच छान आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असे स्तंभ, येण्या जाण्यासाठी छान अशी सोय सुविधा मस्त आहे. इथे मोठी अशी स्क्रीन आहे, तिथे नाही का शनिदेवांचं असं लाईव्ह दर्शन करू शकतो आपण. पुढे असं मस्त असं छान असं गार्डन आहे, तिथे छान असा मोठा रथ, इथे शिवाजी महाराजांची मूर्ती वगैरे असं छान आहे. इथे मेन एंट्रन्स आहे, छान असं मस्त आहे. तिथून आम्ही आतमध्ये एंटर केलो. छान असं चाललोच होतं पुढे 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 तर काय मंदिरात आलो. तेथे मस्त भाविकांची बरीच गर्दी होती, पण इथे अमावस्याला वगैरे जास्तच असते. मस्त असं दर्शन झालं आमचं. आतमध्ये दर्शन करताना शूट घेऊ नाही शकले, कारण तेथे शूट करण्यासाठी परमिशन नव्हती. तिथे अजूनच काही देव आहेत. तिथे मी छान असं दर्शन घेते, म्हणजे विठ्ठलांचं, मारुतीचं. नंतर आम्ही दानपेटीत दक्षिणा. पिलूचं काय चाललं आहे, कुठं घेऊन आले बाबा मला. दादू तर किती एक्सायटेड आहे, पाहत तुम्ही. इथे खूप मोठी अशी दानपेटी पण होती. नंतर मस्त असं देवाचं मंदिर होतं. कोणतं देव होतं माहीत नाही, पण दर्शन नक्की घेतलं. इथे पुढे दत्ताचंही दर्शन घेतलं मी छान असे. नंतर आम्ही तिथे शनिदेवाला आंघोळ घालण्यासाठी जे विहिरीचं पाणी वापरतो ती विहीरही पाहिली. नंतर तिथे महादेवाचं पण दर्शन घेतलं. काय सोमवार होतंच, तर महादेवाचं दर्शनही झालं. नंतर पिलूला त्यांच्याकडे देऊन मी मस्त असं शूटिंग घेतलं. इथे पहा किती छान अशी सोय आहे. लहान मुलांना फीडिंग वगैरे करण्यासाठी स्पेशल रूम वगैरे खूप छान. इथे शनिदेवांचा असं छान असा रथ खूप छान आहे. नंतर आम्ही इथून बाहेर येतच होतो, तर काय बाहेर येता येता मला दिसलं शनिदेवांचा प्रसाद. असं ऐकलं की त्याला प्रसाद खूपच छान असतो. मग काय 1-2 पॅकेट तर घेणं तर बनतंच. नंतर प्रसाद घेऊन मी बाहेर आले. नंतर त्यांनी म्हटली तुझ्या पिलूची ड्युटी परत तुझ्याकडेच. मग पिलूला घेतलं. मस्त असं पुढे निघालो आम्ही, मस्त एन्जॉय करत वगैरे छान असं आलो आम्ही. नंतर आम्ही इथे पुढे आजूबाजूचा साईडचा व्ह्यू पाहत होतो. तिथे एक छान अशी नदी वगैरे सर्व आहे. इथे पहा स्तंभ आहे, आपण तिकडेही जाणार आहोत. स्तंभ आहे इथे छान अशी नदी वगैरे, पण नदीला काय पाणी एवढं दिसत नव्हतं. नंतर पुढे असं मस्त मज्जा मस्ती करत हसत खेळत पुढे आलोच. पाहत शेजारचा व्ह्यू वगैरे. नंतर छान असं त्या स्तंभांच्या तिथे आलो. ते स्तंभांची म्हणजे मध्ये जो मेन स्तंभ आहे ना, त्याच्या साईडने असे सगळ्या ग्रहांचे छोटे छोटे मंदिर केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता स्टार्टिंगला शनिदेवांचं आहे. नंतर मग राहू, केतू, बुध, शुक्र असे सर्वच देवांचे. बघा आता इथं केतू आहे, केतूचं मंदिर आहे. नंतर इथे पुढे नाही का आय थिंक राहू असं नाही, गुरु आहे. नंतर बुध, नंतर शुक्र. पिलू बघा किती छान असं एन्जॉय करतं, इकडे तिकडे इकडे. मी त्याला आज फर्स्ट टाईमच बाहेर असं फिरायला घेऊन आलो आहे. चंद्र पहा, मंगळ, असे सगळेच ग्रह इथं आहेत. बुध, राहू. मस्त असं साईडचा व्ह्यू बी छान आहे बरं का, खूप छान. नंतर आम्ही तिथून बाहेर आलो, तिथून पुढे आलो आणि तिथे पुढे एक छान असं ब्रिज होता. त्या ब्रिजवरनं आजूबाजूचं सगळं आपण पाहते स्तंभाचे तिकडे गेलो, तर तिथून इथपर्यंत एवढ्या लांब आलो मी. नंतर त्या ब्रिजवर छान असं बघितलं, तिथला आजूबाजूचा व्ह्यू खूपच छान होता ना. इकडे पहा, इथे छोटे छोटे मंदिर आहे. त्या मंदिराच्या पुढे ना असं गाईचं तोंड आहे. त्या तोंडातनं असं त्या खाली कुंडांमध्ये पाणी पडतं.
ते दाखवतेच मी तुम्हाला. आणि मग ते पाणी या नदीत येतं, म्हणजे तिथे आंघोळीची वगैरे सोय केलेली आहे भाविकांसाठी. दादूचं बघा, वर जा खाली, खूप मस्ती करत होता तो, खूप म्हणजे खूप. त्याला असं झालं होतं किती मस्ती करून किती नाही, बघा पडला पण. नंतर आम्ही तेथून बाहेर आलो. छान असं दर्शनही झालं शनिदेवांचं मनासारखं. छान असं आजूबाजूचा व्ह्यू बघत बघत छान एन्जॉय केला आम्ही तिथे. नंतर तेथून बाहेर आलो. मस्त तिथं खूप सारे दुकान होते. पिलू असल्यामुळे काय घेणंच झालं नाही, कारण त्याला हँडल करून घेऊन सगळं हँडल करणं मला तर फार अवघड जातं. नंतर मस्त अशी पाणीपुरी खायला गेलो. मस्त पाणीपुरी बनवली आम्ही. एक शेवपुरी आणि 2 साध्या पाणीपुरी अशा ऑर्डर केल्या होत्या. छान अशा पाणीपुरी वगैरे. देखो भैया तो कितने जल्दी जल्दी डाल रहे, पता नहीं. अरे भैया अच्छे से डालो, तो नीचे ही गिर रहा है. असं म्हणत मस्त त्यांनी पाणीपुरी बनवली. मग काय मस्त असा पाणीपुरीवर बेत मारला. खूप छान आणि अशी टेस्टी पाणीपुरी असतील त्यांच्याकडे, विचारूच नका. मग काय आमचे छोटे उस्ताद त्यांनीही मस्त पाणीपुरीवर बेत मारला. मस्त पाणीपुरी खाल्ल्यानंतर आम्ही तेथून निघालो, कारण उशीरही खूप झाला होता आणि अंधारही पडला होता. तसं काय आम्ही अंधारच पडल्यावर आलो होतो. नंतर तिथे सर्व दुकानं असे पाहत आलो. नंतर पुढे येताना आमच्या सोनईचा हा साखर कारखाना आहे मस्त, तो तुम्हाला दाखवावा म्हटलं. नंतर घरी जाऊन मस्त